Good morning, students. How are you all? I hope all are fit and fine and healthy also. Yes? Okay. मुलांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील इयत्ता 6वीच्या मराठीच्या पुस्तकातील अप्पाजींचे चातुर्य हा पाठ 14वा आहे. तो आपण आज शिकणार आहोत. मुलांनो, तुम्ही अनेक स्टोरी तुम्ही ऐकलेल्या असतील, तुमच्या मम्मीने तुम्हाला सांगितले असतील, बरोबर, तुमच्या टीचरांनी सांगितले असतील, काही तुम्ही पुस्तके वाचलेली देखील असतील ना. आता बघा, तुम्ही कोणकोणती वाचली असतील. सायंटिस्टची बुक्स काहींनी वाचली आहेत, बरोबर ना. काहींनी गोष्टीची पुस्तके वाचलेली आहेत, काहींनी पशुप्राण्यांच्या गोष्टी ऐकलेल्या असतील किंवा वाचलेल्या असतील, बरोबर. काहींनी अकबर बिरबलच्या स्टोरी वाचलेल्या असतील ना. आणि जर नाही वाचलं तर आता आपल्याकडे भरपूर टाईम आहे ना घरी, तर एक एक पुस्तक आपल्याला वाचायचं आहे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते. समजलं तुम्हाला. तर फार पूर्वी कोण होते? महाराजांचं होतं ना, बॉईज महाराजे राहत होते, बरोबर. तर त्यांच्या देखील खूप काही स्टोरी आहेत, आपण ऐकलेल्या असतील, बरोबर. तर त्याचप्रमाणे आज देखील आपण जो लेसन पाहणार आहोत त्याच्यामध्ये राजाची कहाणी आहे. राजा आहे कृष्णदेवराय आणि त्याचं प्रधानाचं नाव काय आहे? अप्पाजी. तर ह्यांची स्टोरी आपण पाहणार आहोत. आणि जे काही कोणते लेसन जे तुमचे ओमिट केलेले आहेत, ओके, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके, कळलं. तर आज आपण हा लेसन पाहणार आहोत. लेसनचं नाव आहे किंवा त्या पाठाचं नाव आहे अप्पाजींचे चातुर्य. समजलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये राजाचं नाव असतं कृष्णदेवराय आणि त्याचं प्रधानाचं नाव आहे अप्पाजी. आणि अप्पाजी कसा चतुर असतो, कसा क्लेवर असतो किंवा किती स्मार्ट असतो हे आपल्याला स्टोरीमध्ये कळणार आहे. समजलं. सो प्रथम तुम्हाला तुमचं टेक्स्टबुक ओपन करायचं आहे आणि टेक युअर पेन्सिल ऑल्सो. ओके, पेन्सिल देखील हातामध्ये घ्या आणि बुक ओपन करा. पेज नंबर आहे 39. पेज नंबर काय आहे? 39. ओके. सो फर्स्ट आय एम गोइंग टू रीड लेसन. प्रथम मी लेसन जो आहे तो रीड करणार आहे. करायचं स्टार्ट आता ना. येस. ओके. पान क्रमांक 39, पाठ 14वा, अप्पाजींचे चातुर्य. ओके. सो खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची की बैलगाड्यामधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागतात. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. बघा तो किती चतुर आहे. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्यांना आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी त्यांतील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. यासारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. टर्न करा पेज. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले,
ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. अप्पाजींनी कलिंग राज्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस जो अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा केली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ती तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्यांना सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. कलिंगच्या राज्याला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. बघा इकडे अप्पाजी बघा किती चतुर आहे, ओके, किती क्लेवर आहे हे आपल्याला दिसून येते. आता आपण काय करणार आहोत, एक एक पॅरेग्राफ मी वाचत आहे, पुन्हा एकदा ऐकायचं आहे. तर तुम्हाला जी स्लाइड दिसते आहे का समोर, आहे ना समोर तुमच्या, तर त्याच्यामध्ये काय आहे, राजा बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला कोण आहेत, त्याचे सगळे मंत्री आहेत, बरोबर. तर अशाच प्रकारे पहिले राजे महामहाराज असत, ओके, आणि त्याच्या बाजूला सगळे मंत्रिमंडळ असायचे. बघितलं का पिक्चर तुम्ही? येस. सो फर्स्ट बघा पॅरेग्राफ. खूप जुनी गोष्ट आहे ही. काय आहे गोष्ट? फार जुनी आहे. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. विजयनगर एक काय होतं, राज्य होतं आणि त्याच्यामध्ये कृष्णदेवराय नावाचे कोण होते, राजे होते आणि त्यांचे एक प्रधान होते आणि त्यांचं नाव काय होतं, अप्पाजी. कृष्णदेवराय ह्यांच्या प्रधानांचे नाव काय होते, अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. चतुर म्हणजेच काय, क्लेवर, हुशार, ओके. अतिशय तो कसा होता, हुशार होता किंवा चतुर होता. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. उत्तरेच्या दिशेला कोणतं होतं, कलिंग राज्य होतं. उत्तर म्हणजे कोणती दिशा, कोण सांगेल? दिशा माहित आहेत ना व तुम्हाला, कोणत्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, बरोबर ना? येस. सो उत्तरेकडे कलिंग राज्य होतं आणि त्या राज्याला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. सगळ्यांना माहिती होतं की अप्पाजी कोण आहेत, फार चतुर माणूस आहे आणि त्याची चतुराई पाहावी असं कलिंग राज्याला वाटलं. कोणाला वाटलं? कलिंग राज्याला वाटलं की कृष्णदेवराय केवढा हुशार आहे ते आपणही पाहावे, म्हणून त्यांनी काय सांगितलं, कृष्णदेवरायांना निरोप पाठवला, ओके, की तुमच्या राज्यामध्ये काय मिळतात, चवदार कोबी. कोबी म्हणजेच काय, बॉईज, कॅबेज. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे, ओके. तुमच्या राज्यामध्ये काय आहेत, चवदार कोबी आहेत, कॅबेजेस आहेत, ओके, टेस्टी आहेत आणि त्याची चव म्हणजे त्यांचा आस्वाद मला घ्यायचा आहे. त्यांचा आस्वाद म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं मी, टेस्ट, बरोबर. तो आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे असं कोणी सांगितलं? येस, कलिंग राज्याच्या राजाने सांगितलं. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? काय म्हणाले बघा ते, माझ्यासाठी काय पाहिजेत, मला कोबी हवे आहेत, ते तुम्ही मला पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. तेव्हा त्यांचे जे होते राजे, बरोबर, कोणते, विजयनगरमधील कृष्णदेवराय, बरोबर, त्यांना वाटलं की आपण खरोखरच त्यांना काय पाठवायचं आहे, कोबी मला पाठवायचे आहेत. पण ते पाठवणार कसे, तिकडे काय होता, मोठा प्रश्न होता. आपण पाठवायचे कसे, बरोबर, कारण ते जाईपर्यंत काय होणार, खराब होतील, कारण का तेव्हा आतासारखे व्हेकल्स नव्हते. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. बघा तुम्हाला मी अंडरलाईन तुम्हाला करायचं आहे, कोणत्या वर्डच्या खाली, कृष्णदेवराय, बरोबर, अंडरलाईन करा. जे हार्ड वर्ड्स आहेत ना त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. सो फर्स्ट अंडरलाईन येईल आपली कृष्णदेवराय.
ओके येस. पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. पूर्वी फक्त काय होतं? बुलक कार्ट. ओके, म्हणजेच काय? बैलगाडी आणि हॉर्स कार्ट. बरोबर. तर हे दोनच फक्त व्हेकल्स होते. आतासारखे बसेस, ओके, अदरवाईज गाड्या, बरोबर, मोटरसायकल्स, बायसिकल्स, ट्रेन, प्लेन अशासारखी वाहतुकीची साधनं अगोदर उपलब्ध नव्हती. तर फक्त काय होतं तिकडे? बुलक कार्ट होते आणि हॉर्स कार्ट होते. तर आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती कुठून? फक्त बैलगाडीमधून. आहे ना खाली पिक्चर बुकमध्ये आहे ना, बघा. तर ते पिक्चर कोणतं आहे? बुलक कार्टचं आहे. तर फक्त काय होतं तेव्हा? ह्या बैलगाडी होती. ओके, त्यालाच बोलतात बुलक कार्ट इंग्लिशमध्ये. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. बघा, कलिंग राज्य आणि विजयनगर ह्याच्यामध्ये खूप डिस्टन्स होतं आणि ते पार करण्यासाठी जवळजवळ 3 महिने 3 मंथ्स लागायचे. तर एवढ्यामध्ये तो कोबी हे काय आहे? व्हेजिटेबल्स आहे, तर ते खराब होणार होते. सो आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी कलिंग राज्यामध्ये जाईपर्यंत ते कुजून जातील, म्हणजेच खराब होतील, ते खाण्यालायक राहणार नाही, असं कृष्णदेवराय यांना वाटलं. आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. ओके, अप्पाजी कोण? त्यांचे प्रधान. त्यांनी सांगितलं की शंका म्हणजेच डाऊट, की हे जर कोबी आपण तिकडे पाठवले, कुठे? कलिंग राज्याला, ओके, खाण्यासाठी, तर ते काय होणार आहेत? खराब होणार आहेत. एवढे दिवस ते राहू शकत नाहीत. अप्पाजी म्हणाले, त्यात काही अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. बघा, त्यांनी इकडे एक सजेशन सांगितलेलं आहे, कारण तो काय होता? फार चतुर होता. तो काय बोलला की बैलगाडीमध्ये गाडीवान म्हणजे जो गाडीच चालवणार आहे, ओके, त्याला फक्त बसण्यापुरती जागा ठेवा. ओके, आणि दुसऱ्या पूर्ण जागेमध्ये काय ठेवा? माती भरा, म्हणजे सॉईल. ओके, त्या मातीमध्ये कोबीचे बी पेरा. बघा त्याचं डोकं कसं होतं. तो अतिशय हुशार माणूस होता. त्याने सांगितलं की प्रथम आपण गाडीमध्ये माती ठेवायची, ओके, आणि त्यामध्ये कोबीचं बी जे आहे, सीड्स, ओके, कॅबेजच्या सीड्स टाकायच्या. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगायचं. बघा त्यांनी काय काय बघा सांगितलं. गाडीमध्ये प्रथम माती टाकायची, त्याच्यामध्ये बी टाकायचं, ओके, कोणतं? कॅबेजचं सीड्स, ओके, आणि मग गाडीला जो गाडी चालवणार आहे त्याला सांगायचं की रोज तू काय टाक, त्याला पाणी देत जा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत म्हणजे आफ्टर 3 मंथ्स नंतर काय होतील? कोबी तयार होतील. होता ना तो हुशार? येस. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीमध्ये माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. बघा, मग सेम जसं त्यांनी सांगितलेलं प्रधानाने, कोणी? अप्पाजींनी, बरोबर, त्याचप्रमाणे राजाने केले. गाडी घेतली, बरोबर, त्याच्यामध्ये माती टाकली, त्याच्यामध्ये बिया पेरल्या, ओके, आणि गाडीवाल्याला सांगितलं, ओके, की तू ह्याच्यामध्ये काय कर? थोडं पाणी टाकत जा, म्हणजे आफ्टर 3 मंथ्स नंतर ते कोबी काय होतील? तयार होतील. आणि गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपाला तो काय देत होता? पाणी देत होता. तर तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ओके, कलिंग अंडरलाईन करा. कलिंग या वर्डच्या खाली, त्याच्यानंतर खाली या, तुम्हाला पुढे, त्याच्या पुढे तुम्हाला अंडरलाईन करायची आहे कोबीच्या रोपांना. कुठे करणार आहात? कोबीच्या रोपांना. बस, दॅट्स इट. नेक्स्ट. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. बघा, 3 महिन्यानंतर, बघा केवढं आहे डिस्टन्स, ओके, तर ती 3 महिन्यानंतर कलिंग राज्यामध्ये ती बैलगाडी पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली आणि अशा प्रकारे कलिंग राजाला काय मिळाली? ताजी कोबी, म्हणजे फ्रेश कॅबेजेस मिळाली. त्याला काय झालं? फार आनंद वाटला, त्याला फार आनंद झाला आणि त्याने अप्पाजींचे कौतुक केले आणि सांगितलं अप्पाजी काय आहे? खरोखर काय आहेत? खूप हुशार माणूस आहे, खूप चतुर माणूस आहे. समजलं? ओके.